मन सांब सांब जोड़े मेरी गेल रो से हो रे मन खाए जावे कोणी देती हाय। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या नव्या व्हिडिओमध्ये। जसे की मित्रांनो, आता सुरुवातीला तुम्ही डेमो व्हिडिओ पाहिलाच असेल, तर तो जो आपण व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत स्टेप बाय स्टेप आपल्या या व्हिडिओमध्ये। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये असं काही टिप्स आहेत, इफेक्ट्स आहेत, बीट्स आहेत। जर तुम्ही व्हिडिओ नीट बघितला नाही मित्रांनो, तर तुमचा हा व्हिडिओ सेम टू सेम बनणार नाही, म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे, ठीक आहे। आणि या व्हिडिओसाठी लागणारं सगळं मटेरियल तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या साईटवरतीच भेटून जाईल। आणि जर मटेरियल घेता येत नसेल तर त्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला मटेरियल घेण्यात काहीच अडचण येणार नाही। त्या व्हिडिओची लिंक आणि आपल्या साईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल। तर चला मित्रांनो, आता थोडा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मित्रांनो, आता हा व्हिडिओ मुलं मुली सगळ्यांसाठी आहे, पण मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल, तेव्हाच तुम्हाला सगळं काही समजेल। कारण की इथं तुम्हाला इमेज पण जनरेट करायचं आहे। तर इमेज कशा प्रकारे जनरेट करायचं, कशा प्रकारे बनवायचं, सगळं मी डिटेलमध्ये सांगितले समजून। व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला तेव्हाच तुम्हाला समजेल, ठीक आहे। सगळ्यात पहिले मित्रांनो, तुम्हाला इमेज बनवावा लागेल। आता इमेज बनवण्यासाठी तुम्ही ChatGPTचा वापर करायचा आहे, जेमिनीचा पण करू शकता, पण ChatGPTवरती चांगला बनतो इमेज, ठीक आहे। जो मी प्रॉम्प्ट दिला आहे तर तो तुम्ही टाकायचा। आता तुम्हाला प्रॉम्प्ट कुठे भेटेल, तर तो प्रॉम्प्ट तुम्हाला आपल्या जो टेलिग्राम चॅनल आहे हा वाला बघू शकता, GK क्रिएशन इन मराठी, इथं तुम्हाला भेटून जाईल। जर तुमच्याकडे टेलिग्राम ॲप नसेल तर तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोरवरून। तिथून तुम्ही लॉग इन वगैरे करून काय करायचे, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनल लिंक भेटून जाईल, आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे। आणि जर तुम्ही टेलिग्रामवरती हे नाव जर सर्च केलं GK क्रिएशन इन मराठी, तर तुम्हाला तिथं चॅनल दिसून जाईल। आणि इथं तुम्हाला एक प्रॉम्प्ट भेटून जाईल, तर तो प्रॉम्प्ट तुम्ही कॉपी करायचं। कॉपी केल्यानंतर काय करायचं, पुढं आपलं जे ChatGPT ॲप आहे याला ओपन करायचे किंवा साईटवरती जायचे ChatGPTवरती, ठीक आहे। आणि अशा प्रकारे तुम्हाला हा प्रॉम्प्ट दिसेल, बघू शकता हा वाला, ठीक आहे। तर हा प्रॉम्प्ट तुम्हाला कॉपी करून तुम्हाला इथं पेस्ट करावं लागेल। आता सिंपल मी तुम्हाला एक एक्झाम्पलसाठी एक फोटो घेऊन दाखवतो। इथं तुम्ही प्लस बटनवरती क्लिक करून काय करायचे, आणि फोटोमध्ये जाऊन तुम्ही एक तुमचा फोटो घेऊन घ्यायचे। तर मी एक फोटो घेऊन घेतो। तर बघू शकता इथून मी आता हा फोटो घेतलेला आहे, आणि इथून मी हा प्रॉम्प्ट इथं मी पेस्ट केलेला आहे, आणि सिंपली सेंड करून द्यायचे। सेंड केल्यानंतर ChatGPT काय करेल, ऑटोमॅटिक इन्हान्स करेल, म्हणजे ॲनालाइज करेल फोटोला, आणि इथं तुम्हाला लास्टला तो फोटो बनवून देईल। तर थोडा वेळ वाट बघायची, नंतर तुम्हाला इथं बघू शकता क्रिएट इमेज आलेले। थोडा वेळ थांबायचे, मी थांबतो थोडा वेळ, फास्ट व्हिडिओ करून घेतो। तर मित्रांनो बघू शकता मी हा फोटो इथं पाठवला होता, आणि बघू शकता किती छान प्रकारे फोटो बनवून दिलेले आहे। अशा प्रकारे तुम्ही 6 ते 7 फोटो तुम्ही बनवून घ्यायचे, एक फोटो घ्यायचा, प्रॉम्प्ट टाकायचे, आणि अशा प्रकारे बनवून घ्यायचे। फोटोवरती क्लिक करून वरती सेव्ह नाव दिसेल, तर सेव्हवरती क्लिक करून किंवा या 3 डॉटवरती क्लिक करून इथून तुम्हाला सेव्ह नाव दिसेल, इथं दिसत नसेल, पण इथं फोटोवरती क्लिक करून सेव्हवरती क्लिक करून तुम्ही तुमचा फोटो सेव्ह करून घ्यायचे। आणि त्यानंतर फक्त आपल्याला कॅपकटचं आता गरज आहे, ठीक आहे। आता तुम्हाला काय करायचं, कॅपकटवरती यायचे, ठीक आहे। आता कॅपकटवरती आल्यानंतर न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। आता न्यू व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे मी बघू शकता, आधी हे मी बनवलेले इमेज घेतलेले, आता मी आधीच बनवून ठेवलेले, ठीक आहे। अशा प्रकारे 6 ते 7 इमेज तुम्ही बनवून घ्यायचे आधी। नंतर HDवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचे, एक फोटो आधी ॲड करायचे, ठीक आहे। कोणताही एक फोटो ॲड करायचे, तो लोगो व्हिडिओ डिलीट करून टाकायचे। फोटोच्या लेअरला अशा प्रकारे 20-30 सेकंदापर्यंत ओढून घ्यायचे। व्हिडिओच्या परत स्टार्टिंगला यायचे, ओव्हरलेमध्ये यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे, व्हिडिओजमध्ये यायचे, आणि तो तुम्हाला एक ब्लॅक स्क्रीनचा ऑडिओ आणि बिटमार्क व्हिडिओ भेटून जाईल। तर तुम्ही काय करायचं, हा व्हिडिओ तुम्ही घ्यायचे, इथे HDवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचे। आधी काय करायचं, हे बीटप्रमाणे तुम्ही तुमचा स्टार्टिंगला फोटो स्प्लिट करून घ्यायचे। आता बीट 1वरती थांबायचे, फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे। तर आता जेवढी आपली बीट आहे, टोटल आपले 5 बीट आहेत या व्हिडिओमध्ये, तर स्टार्टिंगलाच बीट आहे, तर तेवढे तुम्ही पटापट इथून स्प्लिट करून घ्यायचे। जसे की तुम्ही बघू शकता मी पटापट इथून आता मी स्प्लिट करून घेतलेले आहेत, ठीक आहे। पुढं काय बीट नाही, फक्त 5च बीट आहे, ठीक आहे। नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करून खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे, आणि तो तुम्हाला एक्स्ट्रा ऑडिओ नाव दिसेल, याच्यावरती क्लिक करून या व्हिडिओवरचा ऑडिओ इथं तुम्ही खाली घेऊन घ्यायचे।
आणि ओव्हरलेवरती क्लिक करून ह्या ब्लॅक स्क्रीनचे व्हिडिओ इथून डिलीट करून टाकायचे. ठीक आहे, हा इथं ऑडिओ आलेला आहे. आता सिम्पल काय करायचे, लेअर थोडी झूम करायची. आता हे जे काही स्टार्टिंगचे आपले छोटे छोटे फोटो आहेत 5, तर ते वेगवेगळे फोटो तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे. समजा तुम्ही हा पहिला फोटोवरती क्लिक केलेलं आहे, क्लिक करायचे, रिप्लेसमध्ये यायचे, फोटोमध्ये यायचे. तिथून तुम्हाला जो तुमचा वेगळा फोटो लावायचा असेल तर तो फोटो घेऊन अशा प्रकारे रिप्लेस करायचे. तर तुम्ही काय करायचं, पटापट फोटो रिप्लेस करून घ्या. तर मी काय करतो, पटापट हे फोटो रिप्लेस करून घेतो. तर बघू शकता पटापट इथून मी आता हे स्टार्टिंगचे 4 फोटो रिप्लेस केलेले आणि 5वा आणि 6वा फोटो तोच राहू द्यायचे. कारण की इथं आपल्याला पुढे तुम्हाला समजून जाईल का बरं मी सांगतोय. ठीक आहे, आता काय करायचं, आता एवढं झालं स्टार्टिंगचं काम. आता पुढं हा एक फोटो आहे मित्रांनो. ठीक आहे, हा आपला शेवटचा मोठी लेअरवाला. याच्यावरती क्लिक करून काय करायचं, इथून ह्याला आधी डुप्लिकेट करून घ्यायची. एक फोटो पुढचा डुप्लिकेट झाला आहे, तर याच्यावरती क्लिक करून ओव्हरलेमध्ये यायचं आणि ओव्हरलेवरती क्लिक करून अशा प्रकारे हा फोटो खाली घेऊन इथं या फोटोचा स्टार्टिंगपर्यंत ओढून घ्यायचे. ठीक आहे, अशा पद्धतीने याच फोटोचा स्टार्टिंगपर्यंत ओढायचं. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे मी बघू शकते इथंपर्यंत ओढून घेतलेलं आहे. आता खालच्या फोटोवरती क्लिक करायचं ओव्हरलेमधल्या, नंतर खाली ऑप्शन स्क्रॉल करून इथून तुम्ही रिमूव्ह बिगवरती क्लिक करायचे. ॲटो रिमूव्हवरती क्लिक करून ऑटोमॅटिक याचे बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जाईल. स्ट्रोकमध्ये यायचं आणि इथून तुम्हाला जी स्ट्रोक आवडेल ती स्ट्रोक तुम्ही घेऊ शकता. हा तुम्ही अशा प्रकारे ही पण घेऊ शकता किंवा ही वाले पण घेऊ शकता. तरी मी ही वाले ठेवतो. ठीक आहे, आणि इथून थोडी याची साईज वगैरे कमी करून घेतो. तर तुम्ही तुमच्या इच्छेने तुम्हाला जसं पाहिजे तुमच्या फोटोला तसं तुम्ही करून घ्यायचे. ठीक आहे, आता एवढं काम झालेले ओके करून द्यायचे. आणि परत तुम्ही आता हा फोटो जो आहे मोठी लेअरवाला म्हणजे 6 नंबरचा फोटो आहे आपल्या स्टार्टिंगला, तर याच्या स्टार्टिंगला यायचे ओव्हरलेमध्ये ॲड ओव्हरलेमध्ये यायचे अशा प्रकारे. ठीक आहे, आणि तर तुम्ही व्हिडिओजमध्ये यायचे आणि तर तुम्हाला हा ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ दिसेल, बघू शकता अशा प्रकारे. ब्लॅक अँड व्हाईट मी व्हिडिओ बनवून दिलेले आहे. हा तुम्ही व्हिडिओ घ्यायचा आहे. जर समजा मित्रांनो तुम्हाला तुमच्या फोटोचा असा व्हिडिओ क्रिएट करायचा आहे, जसं की मी इथून हे क्रिएट केलेले आहे, सेम अशा इमेजचा जर अशा प्रकारे व्हिडिओ बनवायचा असेल, जसे की आता वेगवेगळे इमेजेसवरती लोक व्हिडिओ तयार करते, मागं बॅकग्राऊंडला लावते. तुम्हाला जर वेगवेगळे फोटोवरती व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही तेही करू शकता. कशा प्रकारे मी आता तुम्हाला दाखवतो. तर सिम्पली बाहेर येतो मी आता इथून मी माझ्या प्रोजेक्टमधून, आणि हे जे काही प्रोजेक्ट आहे इथून मी आता पुढे जातो आणि इथून बघू शकता आता इथं मी हे फोटो जे आहेत तर ते एकदम छोटे छोटे साईज लेअरमध्ये इथं लावलेले आहे. आणि टोटल मी 15 सेकंदाचा व्हिडिओ केलेले आहे. अजून छोटं केलं तर अजून फास्ट व्हिडिओ होऊन जाईल. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही एक एक फोटो घेऊ शकता आणि छोटे छोटे जे लेअर आहे त्या साईजमध्ये लावायचे अशा प्रकारे. आणि अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ बनवून रेडी होऊन जाईल. फक्त सेव्ह करून एक्सपोर्ट करून घ्यायचे आणि त्या व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंडला लावून घ्यायची. सिंपल गोष्ट आहे मित्रांनो, काही जास्त अवघड नाही. ठीक आहे, आणि आता काय करायचं, आता इथं आपण ओव्हरलेमध्ये जर हा व्हिडिओ घेतलेला आहे याच्यावरती क्लिक करायचे. आणि आता ह्या व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि मास्कमध्ये जायचे आणि इथून तुम्ही मिरर नावाचं जे ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं. अशा प्रकारे होऊन जाईल मिरर. आता काय करायचं, आधी 2 बोट ठेवायचे. आता मध्यभागी एक बोट ठेवायचे आणि वरच्या बाजूला एक बोट ठेवायचं आणि अशा प्रकारे झूम आउट म्हणजे छोटं करायचं. ठीक आहे, अशा प्रकारे झूम आउट करायचं. ठीक आहे, पूर्ण झूम आउट करून घ्यायचं. ठीक आहे, तर ॲडजस्टमध्ये पण तुम्ही करू शकता, पण ते थोडं तुम्हाला आवड जाईल. एक गोष्ट तुम्हाला बघावं लागतील. ठीक आहे, तर ते हे जास्त सोपं आहे त्यापेक्षा. तर इथून थोडं अशा पूर्ण हे झूम आउट करून घ्यायचे. आणि आता या व्हिडिओचं इथं स्टार्टिंगला यायचं. ठीक आहे, या व्हिडिओचं स्टार्टिंगला आल्यानंतर इथं तुम्हाला की फ्रेमचं एक ऑप्शन दिसतं, याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर याच्यावरती क्लिक करा आणि इथं स्टार्टिंगला एक की फ्रेम लागून जाईल. ठीक आहे, नंतर याच व्हिडिओचा एंडिंगला यायची इथे ह्या ठिकाणी. आणि इथं एंडिंगला यायची. आल्यानंतर काय करायचे, इथं तुम्हाला थोडंसं इथं मागं यायचं, जिथं हे की फ्रेमचं ऑप्शन इनेबल होईल तिथं यायचं. आणि इथं तुम्ही फक्त काय करायचे, की फ्रेम लावून द्यायचे आणि मार्क्समध्ये यायचे आणि त्या की फ्रेमवरती थांबायचे. आणि आता या व्हिडिओला झूम करायचं अशा प्रकारे. ते आपण मिनिमाइजमध्ये छोटं केलं होतं, त्याला आता अशा प्रकारे झूम करायचे. जसं की इथून मी करतोय तशा प्रकारे झूम करायचं. बघू शकते इथून आता मी झूम केलेले आहे. आता बघू शकता स्टार्टिंगपासून किती छान प्रकारे इथं ओपन होते. पण आता आपला फोटो जो आहे तर तो मागच्या बाजूला आहे. तर तुम्ही काय करायचे, खालच्या ओव्हरलेच्या फोटोवरती क्लिक करायचे. आपल्या खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे, लेअरमध्ये यायचे आणि इथून मागचा जो बटन आहे ब्रिंग टू बॉटम फ्रंट आहे, तर याच्यावरती क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर हा जो काही फोटो आहे तर तो वरती येऊन लागेल आणि आपला व्हिडिओ मागं जाऊन लागेल. बघू शकता किती छान प्रकारे दिसते. आणि नंतर परत तुम्ही काय करायचे, आता स्टार्टिंगला यायचं. आता इथं हे चौकोन बॉक्स आहे, बघू शकता. तर स्टार्टिंगचे जे काही 4 चौकोन बॉक्स आहे तर त्यांच्यावरती क्लिक करायचे. एक याच्यावरती ओव्हरलेमध्ये यायचे आणि इथून तुम्ही फेड ब्लॅक फेड नावाचा इथून जो ट्रान्झिशन हा घ्यायचा आणि हा लावायचा.
स्टार्टिंगच्या 4 बॉक्सला तुम्ही ट्रान्झॅक्शन लावायचे ब्लॅक फेड नावाचा. ठीक आहे, बघू शकता तुम्ही आता पटापट इथून लावून घेतलेला आहे. तर हा लास्टचा फोटो आहे. ठीक आहे, आता इथून बघू शकता हे 4ही बॉक्सला तुम्ही हे ब्लॅक फेड नावाचा ट्रान्झॅक्शन लावलेलं आहे. नंतर पुढं हा एक बॉक्स, तर या बॉक्सला तुम्हाला काय करायचं आहे, याच्यावरती क्लिक करून आणि इथून तुम्ही फ्लॅश झूम नावाचा तुम्ही ट्रान्झॅक्शन शोधायचं. सापडत नसेल तर स्पेलिंग इथं बघू शकता हा वाला आहे. तर हा तुम्ही घ्यायचा आहे. सापडत नसेल तरी स्पेलिंग बघून घ्या आणि इथं वरती टाईप करा, नंतर तुम्हाला तिथं दिसून जाईल. तर इथून हा ट्रान्झॅक्शन लावायचे लास्टचा चौकोन बॉक्सला बघू शकता अशा प्रकारे. ठीक आहे, आणि नंतर काय करायचं, आता जो वरचा आपला मेन फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि हे जे काही सॉस नावाचं इनमध्ये ॲनिमेशन आहे तर पहिला इमेजला हा लावून घ्यायचे. खालचे रेस तुम्ही जवळपास 1 सेकंडपर्यंत ठेवायचे. ठीक आहे, किंवा फ्लॅश इन लावला तरी चालेल. ठीक आहे, मी सॉस लावलेलं आहे तर तुम्ही हा ॲनिमेशन लावायचे आणि 1 सेकंड रेस्ट वाढवायची. नंतर खालचं जे ओव्हरलेमध्ये आपण फोटो लावला आहे याला पण तुम्ही सेम हा तुम्ही ॲनिमेशन लावायचे सॉस नावाचा. ठीक आहे, आता इथं ॲनिमेशन चेंज होऊन जातं मित्रांनो. त्यासाठी काय करायचं, वरती स्पेलिंग तुम्ही सर्च करायचं. ठीक आहे, तर बघू शकता इथून आता मी स्पेलिंग सर्च केलेली आणि इथं आलेलं आहे. तर इथून अशा प्रकारे लावून घ्या. खालचे रेस पण तुम्ही 0.1 म्हणजे 1 सेकंदापर्यंत पूर्ण वाढून घ्या. ठीक आहे, तर जवळपास मी वाढून घेतलेले. आता बघू कसं दिसतं व्हिडिओ. तर बघू शकता किती छान प्रकारे व्हिडिओ दिसतोय. खालचा जो व्हिडिओ आहे याला पण तुम्ही ॲनिमेशन लावू शकता तोच सेम. जर चांगला वाटेल तर राहू द्यायचं, नाहीतर तुम्ही नाही लावला तरी चालेल. ठीक आहे, आता इथं बघू शकता मी व्हिडिओला तसंच हे दोघं फोटोंना पण मी इथून सेम ॲनिमेशन लावलेलं आहे. किती छान प्रकारे दिसते. आता परत तुम्ही स्टार्टिंगला यायचे तर तुम्ही इफेक्ट्समध्ये यायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे आणि रेट्रोमध्ये यायचे. ठीक आहे, रेट्रोमध्ये आल्यानंतर काय करायचे तर थोडंसं खाली यायचे. इथं बघू शकता हा BW नॉईस पल्स हा तुम्ही व्हिडिओ इफेक्ट्स घ्यायचे, लावायचे आणि याची रेस तुम्ही हे 5 फोटोंना ठेवायचे छोटे छोटे. ठीक आहे, आता जो पुढचा मोठी लेवलवाला फोटो आहे बघू शकता हा वाला. ठीक आहे, तर याचं स्टार्टिंगला यायचं परत तुम्ही व्हिडिओ इफेक्ट्समध्ये येऊन इथून तुम्ही वरती शेक अशा प्रकारे सर्च करायचे आणि तर तुम्ही शेक नावाचा जो व्हिडिओ इफेक्ट्स आहे आपला रेग्युलर, तर तुम्ही हा व्हिडिओ घ्यायचा, शेक इफेक्ट्स घ्यायचे सॉरी. ठीक आहे, इफेक्ट्स घेतल्यानंतर काय करायचं, आधी मित्रांनो काय करा, आधी एक राहिलेले इथं जो ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ घेतला होता त्याच्यावरचा ऑडिओ आपण काढलेलं होतं. तर त्या ऑडिओचा शेवटी म्हणजे इथं लास्टला यायचे, वरच्या मेन फोटोवर क्लिक करून स्प्लिट करायचे आणि जे आपले व्हिडिओ इफेक्ट्स वगैरे बाकी असतील तर ओव्हरमध्ये पण फोटो आहे तर स्प्लिट करून घ्या. ठीक आहे, सगळं तुम्ही अशा प्रकारे पटापट स्प्लिट करून घ्या. ठीक आहे, आणि नंतर हा जो व्हिडिओ इफेक्ट्स आपण घेतलेला आहे शेक नावाचा हा तुम्ही याच्यावरती क्लिक करायचे, इथं लास्टपर्यंत वाढून घ्यायचे, ऑब्जेक्ट्समध्ये यायचे, ऑल व्हिडिओज करून घ्यायचे आणि परत तुम्ही ॲडजस्टमध्ये यायची, याची इंटेन्सिटी तुम्ही 6 वरती ठेवायची. ठीक आहे, 6 ते 7 वरती ठेवायचे. बघू शकता किती छान प्रकारे दिसते. आता परत तुम्ही स्टार्टिंगला यायचे आणि परत तुम्ही इथं ओव्हरलेमध्ये यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे, फोटोमध्ये येऊन इथं मी तुम्हाला बैरन नावाचं एक PNG दिलेले तरी PNG घेऊन घ्यायचे. ठीक आहे, आता PNGला इथून थोडंसं खाली घेऊन घ्यायचं अशा प्रकारे या दोघं व्हिडिओच्या खाली म्हणजे फोटोचा आणि व्हिडिओच्या खाली आणि एंडिंगला शेवटपर्यंत ओढून घ्यायचं. ठीक आहे, आणि थोडं झूम आउट करून इथं वरती तुम्ही कोपऱ्याला कुठे वरती लावू शकता किंवा कोपऱ्याला लावलं तरी चालेल. ठीक आहे, आता इथं लावलेले आणि नंतर परत तुम्ही स्टार्टिंगला यायचे आणि परत तिथं जो स्टार्टिंगला आपण व्हिडिओ इफेक्ट्स घेतला याच्यावरती क्लिक करून ऑब्जेक्ट्समध्ये क्लिक करून ऑल व्हिडिओज करून द्यायचे, जेणेकरून आपल्या बैरन जे नाव आहे ते पण ब्लॅक अँड व्हाईट व्हायला पाहिजे. नंतर इथं कलरफुल नाव होऊन जाईल. बघू शकता किती छान प्रकारे दिसतंय. आणि तुम्ही बैरन नावाचे जे PNG आहे त्याला पण तुम्ही सॉस नावाचं जे ॲनिमेशन आहे तो लावला तर चालेल, पण नाही आपण स्टार्टिंगपासून लावले म्हणून राहू दे, काही अडचण नाही. ठीक आहे, आता बघू शकता किती छान प्रकारे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेले आहे. आता सिम्पली इथं क्वालिटीवरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची, जी पण तुम्हाला क्वालिटी पाहिजे आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून सेव्ह टू डिव्हाइस या नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.